नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. काल पाहिलं कच्च्या गऱ्यांची भाजी. आज आपण हे गरे तळणार आहोत. याला तळलेले गरे असं म्हणतात. कोकणात हे गरे खोबरेल तेलामध्ये तळतात, पण माझ्याकडे ते नसल्यामुळे मी हे नॉर्मल माझं कुकिंग ऑइल आहे त्याच्यामध्ये तळणार आहे. तर पहिल्यांदा तुम्ही बघा, आपण जसे बटाट्याचे फ्राईज करतो तशा पद्धतीने त्याहीपेक्षा जरा बारीक बारीक असं आपण याला कापून घेतलेले गरे आहेत. याला आपण मीठ लावायचं. आता ते मीठ कसं लावायचं हे बघा. मी एवढंसंच पाणी घेतलंय थोडंसं. त्यात अंदाजाने, खूप मीठ घालू नका, खारट होतील गरे. तर हे आपण मिठाचं पाणी करतो आहोत. हे मिठाचं पाणी आता ह्या गऱ्यांना लावायचं. पाणी खूप घ्यायचं नाहीये, नाहीतर ते तेलात उडेल. हे मिठाचं पाणी असं आपण गऱ्यांना लावून घेणार आहोत. हे मी मिठाचं पाणी लावून ठेवलेलं आहे गऱ्यांना. आता तेल तापलेलं आहे. मी गरे तळायला टाकते. टाकताना थोडं सांभाळून, कारण पाणी असल्याने ते उडू शकतं. आणि फणस कसं आहे, वर्षातून एकदाच मिळणारं फळ आहे. त्यामुळे ते जे मिळालं की त्याचे वेगवेगळे पदार्थ करून खायचे. फणसाचे पिकलेले गरे खाता येतात, फणसाची कच्च्या गऱ्यांची भाजी करता येते, हे गरे तळता येतात. आणि जशी तुम्ही आंब्याची पोळी खाता तशी पिकलेल्या गऱ्याची पण पोळी बनवता येते. तर असे वेगवेगळे पदार्थ हे बनवले जातात. तर ते वर्षातून एकदा मिळतं, खाऊन घ्यायचं. असा हा त्याचा रंग बदलला. अजून 1-2 मिनिटं आपण याच्यात ठेवूया. हे असे गरे तळलेले आहेत. हे बघा ना कसे वाजतायत गरे. मस्त, कुरकुरीत, एकदम कुरकुरीत झालेत बघ. हे बघ, आहे ना. तर हे असे कुरकुरीत गरे आपले खायला तयार आहेत. त्याला कोकणात तळलेले गरे असं म्हणतात. काल कच्च्या फणसापासून बनवली भाजी. आज त्या कच्च्या गऱ्यांचे बनवले तळलेले कोकणातले फेमस गरे. तर हे अशीच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हा होता आजचा भाग. भेटूया उद्याच्या भागात. थँक्यू.